काय दाखवते त्यात? Do you want to continue broadcasting? थांबा थांबा. नमस्कार. मनोजजी, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर हो म्हणा. जय शिवराय. प्रथमतः राजे शिर्के घराण्याचा इतिहास सुरुवात करायच्या आधी आपण राजे शिर्के घराण्याची कुलस्वामिनी आई शिरकाई देवी चरणी नतमस्तक होऊन, तसेच स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर धर्मनिष्ठ छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वांना मानाचा मुजरा करून, राजे शिर्के घराण्यातील सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा करून आज श्रीमान योगी सेवा परिवाराचं लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून राजे शिर्के घराण्याचा इतिहास मांडण्याची जी संधी आमचे मित्र डॉक्टर मनोजराजे गायकवाड व विजयजी एडगे सर यांनी दिली, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. श्रीमंत राजे शिर्के घराण्याचा शिवकालखंडापूर्वीचा व उत्तरार्ध, पूर्वार्ध उत्तरार्ध असा इतिहास आपण आज पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासात राजे शिर्के घराण्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. इतिहास पूर्वकाळात सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीच्या इतिहासात महाराष्ट्रातील अनेक जाती जमाती आणि धार्मिकदृष्ट्या भिन्न असलेल्या घटकांनी फार मोठा वाटा उचललेला आहे. आर्यांचे उत्तरेतून महाराष्ट्रात आगमन झाले त्या काळापासून क्षत्रिय, ब्राह्मण आणि इतर जातीच्या सर्व जमातीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षास हातभार लावलेला आहे. रामयुगाच्या समाप्तीनंतर प्राचीन काळी हस्तिनापुरात दिल्ली शिर्के घराण्याची मूळ गादी स्थापन झाली. सार्वभौम हिंदू राजे म्हणून शिर्के घराणे त्या काळी प्रसिद्ध होते, पण त्या काळी कुटर असे या घराण्याचे नाव होते. खरे तर हा उल्लेख दिल्लीत इसवी 56 मध्ये स्थापन झालेल्या तोमर राजवंशासंबंधी असावे असे वाटते. तोरवंशी क्षत्रियांचे राज्य युधिष्ठिर सुप्रसिद्ध भारत युद्धात विजय मिळवल्यावर त्यांनी हस्तिनापुरात इंद्रप्रस्थ या नावाचा किल्ला बांधला. युधिष्ठिराच्या परमार वंशातच तोर वंशाकडे त्याच्यानंतर 30 पिढ्यांनी राज्य केले. पुढे 38 पिढ्या दिल्लीची सत्ता विसर्पाच्या घराण्याकडे होती. त्यानंतर विक्रमादित्य नावाच्या राजाने दिल्लीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. हा तुवर वंशीय राजा होता. त्याच्यानंतर 19 पिढ्या दिल्लीत तुवर वंशीय राजांनीच राज्य केले. विक्रमादित्य हा पांडव कुळातील राजा होता असे सांगणाऱ्या आख्यायिका राजस्थानात प्रचलित आहेत. तोमर वंशीय क्षत्रियांनी महाभारत युद्धात भाल्यासारखे जे शस्त्र वापरले ते तोमर या नावानेच प्रसिद्ध होते. पुढे उत्तरेतील मुसलमानी आक्रमणांचा दबावामुळे ज्या क्षत्रियांची राज्य गेली त्या क्षत्रियांनी दक्षिणेत आपली स्वतंत्र राज्य स्थापन करण्यास प्रारंभ केला. तोमर क्षत्रिय राजे इसवी सनच्या 8व्या शतकात शके 705 थेट महाराष्ट्रात आले आणि
त्यांनी रायगड येथे नवीन राजाची गादी स्थापन केली. अंदाजे 1200 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. पुढे आपण पाहणार आहोत की शिर्के हे आडनाव कसे पडले. इसवी सन 540च्या सुमारास चालुक्य घराण्यातील पहिल्या पुलकेशींनी चिपळुणात एक मोठा यज्ञ केला. या कामी चालुक्याचे व्यायी आणि सामंत शिर्के या घराण्याचे सहाय्य झाले. दुसऱ्या पुलकेशीच्या एका ताम्रपटात यासंबंधी बरीच माहिती मिळते. दुसऱ्या पुलकेशीने आपल्या या ताम्रपटात सेनानंद यांचा मामा असा उल्लेख केलेला आहे. श्री सेंद्रकाचा कुलतिलक असा माझा मामा श्री सेनानंदराज. वरील गौरवपूर्ण उल्लेखामुळे दोन मुद्दे स्पष्ट होतात. एक म्हणजे श्री सेंद्रक या शब्दाचा अपभ्रंश होऊन श्रीके शिर्के हे आडनाव तयार झालेले आहे. कोकण आणि घाटावर पराक्रमी शिर्के घराण्याने अनेक शतके राज्य केले. त्याची साक्ष राजे ही पदवी देते. अनेक वर्षांच्या परंपरेने राजे ही पदवी आडनावाचाच एक भाग बनवून राजे शिर्के हे आडनाव रूढ झाले. आणि महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं पाहता येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाईक निंबाळकर असतील, खेम सावंत असतील, राजे माने असतील, राजे महाडिक असतील, राजे जाधवराव असतील किंवा इतर अन्य घराणे असतील. पुढे आपण राजे शिर्के घराण्याचे गोत्र पाहणार आहोत. राजे शिर्के यांचे गोत्र वैयाग्रपद हे आहे. याचा अर्थ हा चित्त्यासारखा किंवा वाघासारखा होतो. इथे मुद्दाम एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की राजे शिर्के घराण्याची कुलस्वामिनी शिरकाई देवीचे वाहन हे वाघ आहे. त्यानंतर राजे शिर्के घराण्याचे राजचिन्ह हे त्यांचे सिंहासन शुभ्र होते. ध्वजस्तंभावर चंद्र असे आणि छत्र धारण करीत होते. त्यांचे मुख्य वाहन वारू होय. राजपुतांशी मिळणारी मराठा कुळे तोवर, शिर्के, तुवर, तुर्वे. संस्थानाचे नाव दिल्ली, पाटण, कोल्हापूर. संस्थानिकाच्या घराण्याचे नाव तुवर शिर्के. पदवी राजे. जात क्षत्रिय मराठा. वंश चंद्र. गोत्र वैयाग्रपद. आपण मग थोड्या वेळापूर्वी पाहिल्याप्रमाणे मूळ आमची गादी हस्तिनापुरी राम निजामात गेले. त्याच्या पुढे कित्येक वर्षांनी स्थापित झाली. त्यानंतर हिंदूपद पातशाह सार्वभौम नात्याने आम्ही राज्य करीत असता पदरी यवन जातीचे 2 सरदार अफगाणिस्तानहून आणून चाकरीस ठेवले होते. त्यांचे मदतीस फौज देऊन सर्व हिंदुस्थान देशाचा बंदोबस्त करण्याचे काम आमचे पूर्वजांनी त्यास सांगितले होते. तेव्हा याच यवन जातीचे सरदारांनी पुढे कुटर बादशाह याचबरोबर लढाई करून सर्व कुटुंबाचा घात केला व सर्व मुले माणसे मारली गेली. त्यातून एक पुरुष आपला जीव वाचवून वेश पालटून इकडे दक्षिण प्रांती आला. तो सकेश 705 साली प्रथम रायगड म्हणून किल्ला आहे त्यावर राहून काही थोडी फौज पदरी ठेवून त्यांनी थोडा बहुत मुलूक काबीज केला आणि निर्वाह करून होता. त्यास सुमारे 1100 वर्षे झाली. पुढे तेच कुटुंब वाढून मोठे झाले. कुटुंबात खाशी माणसे पुष्कळ झाली. त्यानंतर या आमच्या पूर्वजांना मुसलमानांचे छापे हे वारंवार येतच राहिले. त्यानंतर लढाया होत राहिल्या. मुसलमानांनी रायगडावर सर्व कुटुंबाची माणसे ठार मारली व एक सुर्वे यांच्या कुळातील मुलगी केली होती. ती माहेरी गेली असून गरोदर होती. ती मात्र वाचली. बाकी सर्व कुटुंब नाहीसे झाले. पुढे तिथला देवयोगाने पुत्र झाला. त्याचे नाव वज्रपाळ असे ठेवले. पुढे तो वयात आल्यावर त्याने हल्ली सचिव इलाख्यात मुसेखोरे येथे शिरकवली या गावी जंगलात शिरकाई देवीचे स्थान आहे. त्याने तिथे काही दिवस शिरकाई देवीची आराधना केली. आई शिरकाई देवीने प्रसन्न होऊन त्यास वर दिला. त्यानंतर तो पुढे वज्रपाळ तळ कोकणात जाऊन त्याने प्रथम 84 गावं हस्तगत केली व त्याच हल्ली तळ कोकणात जाऊन 84 गावं हस्तगत करून राहिला. त्याच हल्ली शिरकाण टप्पा असे म्हणतात. त्यानंतर पुढे आपण महाराष्ट्रातील जे पहिले गनिमी युद्ध झाले ते पाहणार आहोत. इसवी सन 1347 मध्ये 3 ऑगस्ट रोजी बिदर येथे बहामणी राज्याच्या दक्षिणेत स्थापना झाली. पण 106 वर्ष दक्षिणेतील इस्लामी राजवटींना कोकणात पाय ठेवणे अशक्य झाले होते.
कोकणाने बलाढ्य मुसलमानी शासकांना सीमेबाहेर थोपून ठेवलेले होते. कोकणातील सर्वच लहान मोठ्या राजांकडे याचे श्रेय जाते. मोठे जिद्दीने या कोकणवीरांनी सुमारे 100 वर्ष व परकीयांपासून कोकणाचे रक्षण केले. त्यानंतर पुढे इसवी सन 1453 कोकणाविरुद्ध मोठी मोहीम आखण्यात आली. सुप्रसिद्ध इतिहासकार फरिश्ता याने इसवी सन 1609 भारतातील सर्व मुस्लिम राजांचा इतिहास लिहिला आहे. त्यावेळी तो विजापुरात होता. गुलशनने इब्राहिमी या नावाने हा इतिहास प्रसिद्ध आहे. फरिश्ता त्याच्या लिहितो की इसवी सन 1453 बहामनी सैन्यावर फार मोठे संकट कोसळले. खेळणा जिंकण्यास निघालेल्या सैन्याची राजे शिर्क्यांनी कत्तल केली. फरिश्ता असे म्हणतो की मेमनुल्ला दख्खनी याने कोकणातील सर्व किल्ले सर करण्याची योजना आखलेली होती. योजना यशस्वी व्हावी म्हणून त्याने आपला सेनापती मलिकुद्दुजार याच्याबरोबर बहामनी बादशाही दक्षिणी मुसलमानांचे 7,000 पायदळ आणि 3,000 आरबीआई सैन्य देऊन मलिकुद्दुजाराला रवाना केले. याने सैन्यासह त्याने चाकण येथे बिदरमधून चाकण येथे त्यांनी पहिला तळ ठोकला आणि तेथून त्यांनी राजे शिर्क्यांवर चढाई केली. मलिकचा हल्ला एवढा जबरदस्त होता की राजे शिर्क्यांनी आपल्या परिवारासह ते त्यांच्या स्वाधीन झाले. पण मलिकने त्यांना इस्लाम धर्म पत्करावा लागेल किंवा मृत्यूस तयार होईल असे धमकावले. त्यावर राजे शिर्क्यांनी अतिशय नम्रपणे सांगितले व धूर्तपणे त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितले की खेळण्याच्या होती मोऱ्यांचं राज्य आहे व ते माझे पक्के वैरी आहेत आणि आपण जर मी तर तुमचाच आहे पण जर मी तुमच्याबरोबर आलो तर उद्या तो माझ्या इतर नातेवाईक आपतेष्ट किंवा माझे जे काय आजूबाजूला असलेले सैन्य आहे यांना माझ्याविषयी तो फितवेल व तो म्हणेल तुमचे राजे शिर्के तर मुस्लिम झाले. तर यासाठी आपण एक काम करूयात की त्याचा मुलूकही जिंकण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो व त्यानंतर आपण त्याच्या आजूबाजूची जे काही इतर छोटी मोठी राज्य असतील ती घेण्याचंही मी तुमची मदत करेल व जे काय होईल त्याच्यात आपण दोघंजण मिळून त्याचे जे खंडणी वसूल होईल ते दोघंजण मिळून वाटून घेऊ. हे एवढं बोलून त्याने मलिकुद्दुजारला तयार केले. त्यानंतर पुढे मलिकुद्दुजारने राजे शिर्क्यांच्या या अगदी या आव्हानाला हे करत पूर्णपणे स्वीकारलं व ते पुढे निघाले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्यासारख्या निष्ठावान वाटाड्या तुमच्याबरोबर असताना कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. राजे शिर्क्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 1453 मलिकाने विशाळगडाकडे कूच केले. परंतु घनदाट जंगलात प्रवेश करायस दख्खनी हफशी आफ्सेनियन या सैनिकांनी चक्क नकार दिला. आपल्या शब्दाला जागून आरंभीचे 2 दिवस राजे शिर्क्यांनी सैन्यात चांगल्या वाटेने नेले. पण पुढे विशाळगडाकडे जात असताना तिसरा दिवस उजाडला आणि तिसरा दिवस उजाडल्यानंतर जेथे अशी अवघड वाट लागली की जेथे वाघही गर्भगळीत व्हावा, स्त्रियांच्या बटापेक्षाही कुरळ्या वाटाव्यात अशा खिंडीमधून सैन्याची आगेकूच सुरू झाली. ते भयंकर पर्वताकडे पाहून प्रत्यक्ष राक्षस आणि भूतांनाही दचकण्यासारखे व्हावे. अरण्यात सूर्याची किरणेही शिरत नव्हती. गवत सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट व तीक्ष्ण होते. हवेला अजगराच्या दुर्गंधीचा श्वासासारखी दुर्गंधी पसरली होती आणि पाण्यात मूर्तिमंत मृत्यूच वास करीत होता. वाऱ्याची प्रत्येक झुळूक विषारी वाटत होती. अशा वेड्यावाकड्या व भयान वाटेमुळे सैन्य घाबरले, बिथरले. पण मलिकुद्दुजारने व राजे शिर्क्यांनी त्यांना कसेबसे सावरले आणि त्यानंतर दिवसभर दमून थकून गेलेले, पूर्ण श्रमलेले असे सैन्य तिन्ही बाजूनी गडकोट किल्ले आणि एक बाजूला दऱ्याखोऱ्या, सैन्याला मागेही फिरता येईना आणि 10 ते 12 हजार सैन्य पूर्ण दमून थकून जशी जागा मिळेल कुठेही तंबू ठोकायला जागा नव्हती. पूर्ण दऱ्याखोऱ्यांनी काट्याकुट्यांनी घनदाट झाडीचा तो प्रदेश होता. कुठेही तंबू ठोकण्यासाठी जागा नव्हती. त्यांनी त्या पद्धतीने मिळेल तशा पद्धतीने प्रत्येकाने विश्रांती घेण्यासाठी सुरुवात केली. रात्र झाली. राजे शिर्क्यांनी लगेचच मोऱ्यांना बोलावून घेतले व तिथे बेसावध असतानाच त्यांनी कट्यारीच्या व तलवारीच्या साह्यांनी मोऱ्यांच्या व राजे शिर्के यांच्या साह्यांनी मिळून अगदी
त्यांच्यावर मेंढ्या कापावेत अशा पद्धतीने कट्यारी व तलवारीने ते सैन्य कापून काढलं. सैनिकांच्या मृत्यूसमयीच्या किंकाळ्यांचा आवाज परस्परांना सुद्धा येईना. त्यामध्ये मदिना, करबला आणि नजफ येथील बड्या 500 सय्यदांसह मलिक उत्तुजार या कत्लीत ठार झाला. त्याचबरोबर जे दक्षिणी व हबशी सैन्य ठार झाले यांची संख्या 2-3 हजार असे मिळून 10 ते 12 हजार सैन्य अवघे शेकडो या मराठ्यांनी कापून काढले. इतिहासकार म्हणतात की विशाळगडाच्या सैन्यावर राजे शिर्क्यांनी पिछाडल्यानंतर मौर्यांनी समोरून अशी ही अभूतपूर्व कोंडीकडून त्यांची कत्तल केली. विशाळगडाच्या या स्वातंत्र्य आणि धर्मयुद्धानंतर मुसलमानांमध्ये एक प्रचलित झालेली म्हण म्हणजे पृथ्वीवर सर्वत्र अल्लाचे राज्य आहे, पण राजे शिर्क्यांच्या मुलकात फक्त सैतानाचे राज्य आहे. संदर्भ मुदळकर घराण्याचा इतिहास, यात आलेले हसन बसरीचे उद्गार. पुढे मराठ्यांच्या युद्धनीती, या युद्धनीतीला व रीतीला गनिमी कावा असे नाव आहे. विशाळगडाच्या धर्म संग्रामात गनिमी काव्यामुळेच राजे शिर्क्यांना विजय मिळाला. मराठ्यांच्या इतिहासात गाजलेले हे शिवपूर्व कालातील पहिले गनिमी काव्याचे युद्ध होय. संदर्भ राजा शिवछत्रपती, पृष्ठ क्रमांक 157, पूर्वार्ध. लेखक ज्येष्ठ इतिहास साहित्यिक बाबासाहेब पुरंदरे. त्यानंतर पुढे 15व्या शतकात संगमेश्वराचे राजे जाखोजीराय, राजे शिर्के घराण्यात जे इतिहास प्रसिद्ध महापराक्रमी राजे झाले त्यात संगमेश्वराचे राजे जाखोजीराय राजे शिर्के यांचे महत्त्वाचे स्थान आहे. गोवा मुंबई महामार्गावर संगमेश्वर इथं चालुक्यकालीन देवी श्री जाखमाता देवस्थान आहे. कसबा संगमेश्वर येथील श्रीदेवी जाखमाता व श्रीदेवी निनाईचा एप्रिल महिन्यात शिंपणे रंगपंचमी हा उत्सव प्राचीन परंपरेनुसार साजरा केला जातो. संगमेश्वराचे राजे जाखोजीराय यांच्याकडून देवस्थानास नेहमी आर्थिक मदत मिळत असे. संगमेश्वराचे राजे जाखोजीराय यांना देवीच्या नावावरूनच हे नाव प्राप्त झालेले होते. कदाचित जाखमातेला केलेल्या नवसामुळेच राजे जाखोजीरायांचा जन्म झाला असे वाटते, कारण नवसाने झालेल्या बाळांचे नाव आजही त्या देवी देवतांच्या नावावरून ठेवण्याची प्रथा आपल्याकडे सर्वत्र आढळून येते. इसवी सन 1453 साली बहामनी सेनापती खलग हसन याने केलेली स्वारी तेथील संगमेश्वराचे राजे जाखोराय यांच्या स्वतंत्र विशाळगड प्रकरणात आलेला आहे. हसन खानाच्या राजे शिर्क्यांनी जी दाणादाण उडवून गेली ती अभूतपूर्व अशी होती. खेळण्याच्या युद्धात मुसलमानांची जी कत्तल झाली, या कत्तलीचा बदला घेण्यासाठी बहामनी सुलतानांना सुमारे 16 वर्ष वाट पाहावी लागली. इसवी सन 1469 मध्ये महमद गावन याने संगमेश्वरावर स्वारी करून राजे शिर्क्यांचा पराभव केला. राजे शिर्क्यांनी युद्धानंतरच्या काळात संगमेश्वराचे राजे जाखोराय यांनी आपली सत्ता बळकट करून आपले सामर्थ्यही वृद्धिंगत केलेले होते आणि खेळणा आणि थेट रांगण्यापर्यंत अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात होते. स्वतः महमद गावन याने आपल्या एका पत्रात राजे जाखोजीराय राजे शिर्के यांचे किती प्रबळ झालेले होते हे विस्तारपूर्वक लिहिलेले आहे. गवान आपल्या पत्रामध्ये असे नमूद करतो की राजे शिर्क्यांचे 300 जहाजांचे आरमार उभारून त्यांनी एक प्रकारचा मोठा दरारा कोकण किनारपट्टीवर स्थापन केला होता. ते व्यापारी व प्रवाशांना लुटत असत. मुसलमान यात्रेकरूंना राजे शिर्क्यांच्या आरमाराकडून होणारा त्रास थांबावा असे विजापूरकरांना वाटत होतेच, पण संगमेश्वराचे राजे जाखोराय राजे शिर्के यांनी कोकणच्या किनारपट्टीवर उभारलेले आरमार नष्ट करण्याची एक खास कामगिरी महमद गावांवर विजापूरच्या बादशाहांनी सोपवलेली होती. 16 वर्षापूर्वी खेळण्याच्या युद्धात जी अभूतपूर्व कत्तल त्यांची जी केली गेली तिचा सूड घेण्यासाठी यावेळी महमद गावान पूर्ण तयारीने व जबरदस्त सैन्यासह कोकणात उतरला होता. महमद गावांनी रांगण्यासह वेढा दिला, पण तो ताब्यात येईल असे लक्षण दिसेना, म्हणून त्याने मराठ्यांना भारी वस्त्रे, पालख्या व अरबी घोडे देण्याचे आमिष दाखवून फितुरीने किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्याला यश आले नाही. शेवटी त्यांनी रांगणा घेताना महमद गावान जाखोजीरायांकडे त्यांनी 12 लाखाची खंडणीची मागणी केली. जाखोजीरायांच्या मुलाला त्यांनी महामनी सुलतानाच्या नोकरीत यावे अशी अट घातली, तरी जाखोजीरायांनी रांगणा लढवत ठेवला. यावरूनच ही रक्कम पाहता खंडणीची राजे शिर्केच्या त्यावेळीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज करता येतो.
शेवटी 19/7/1470 रोजी रांगणात जिंकून घेण्यात गवान यशस्वी झाला. त्यानंतर माचलचा किल्ला घेऊन गवान खेळण्यावर येऊन धडकला. गवानच्या वेड्यामुळे व प्रचंड सैन्यामुळे किल्ला लढवणे राजा शिर्क्यांना अशक्य झालं. गवानशी तहाची बोलणी करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलास गवानकडे रवाना केलं. त्यानंतर राजा शिर्क्यांच्या ताब्यातील खेळण्यावरही फितुरी घडवून आणली असे दिसते. त्यांनी भरपूर लाच दिल्याचे नमूद आहे, कारण 5 महिने वेढा घालून बसलेल्या गवानास विशाळगड ताब्यात येईल असे दिसेना. पुढे महम्मद गवानने विशाळगड जिंकण्यासाठी सिसोदिया भोसले घराण्यातील 2 मराठा वीरांनाचीच मदत त्याला घ्यावी लागली. सिसोदिया वंशातील मराठा सरदार बहामनी सुलतानांच्या नोकरीत होते. त्यातीलच कर्णसिंह व त्यांचे पुत्र भीमसिंह यांनी घोरपडीच्या साहाय्याने विशाळगड गवानला मिळवून दिला. अशा प्रकारे अजिंक्य विशाळगड स्वकीयांच्या मदतीमुळेच गवानसारख्या शत्रूच्या हाती पडला. शेवटी यश मराठ्यांचेच, पण मराठ्यांविरुद्ध मिळवलेले. 10/11/1470 रोजी विशाळगड पडला. विशाळगड हातात येताच गवानने आपला मोर्चा पन्हाळा गडाकडे वळवला व राजे शिर्के यांचा पन्हाळाही जिंकून घेतला. आतापर्यंत राजे शिर्क्यांचे अतिशय बलाढ्य, प्रबळ व अजिंक्य असे रांगणागड, विशाळगड व पन्हाळा यांच्या हातातून गेले. या सर्व गडामध्ये घडल्यानंतर पण विशाळगड, पन्हाळा ही राजधानीचा दर्जा असलेली ठाणे पाडल्यानंतर सुद्धा राजे शिर्क्यांनी भैरवगडावर राजधानी स्थापन केली होती. इसवी सन 1768 पर्यंत राजे शिर्के ची वार्षिक राजधानी ही भैरवगडच होती. शिरकाणातील 3 महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतल्यानंतर गवानने संगमेश्वराचे राजे जाखोऱ्या यांच्या संगमेश्वरात धडक मारली व राजांचा पराभव केला. इत्यादी सन 1471च्या डिसेंबर महिन्यात दिनांक 12 रोजी संगमेश्वराने शरणागती पत्करली. गवानने राजा शिर्क्यांचा पिछाच पुरवला होता. त्याने त्यांची प्रबळ ठाणी जवळजवळ फितुरीच्या मार्गाने ताब्यात घेऊन राजे जाखोजीरायांना अडचणीत आणले होते. जाखोजीरायांनी विचार केला की आपण पुन्हा स्वातंत्र्य मिळवता येईल आपल्याला, आणि हा दूरवरचा विचार करून त्यांनी शरणागती पत्करली असावी. राजे जाखोजीरायांच्या या धोरणाचा लाभ शिरकाणात झाल्याची साक्ष इतिहासाने दिलेली आहे. संगमेश्वराचा पाडाव केल्यानंतर गवान दाभोळकडे वळला. त्याने शिरकाणातील आरमाराचे ठाणे असलेले प्रमुख बंदर 1 फेब्रुवारी 1472 रोजी जिंकून घेतले. दाभोळ हातचे गेल्यामुळे शिरकाणची सागरपट्टीतील सत्ता जवळजवळ संपल्यासारखी झाली. त्यानंतर महम्मद गवानच्या कोकण स्वारीच्या काळात विशाळगडाचे राजे शिर्के यांच्यापेक्षा अधिक सत्ता संगमेश्वराच्या जाखोजीराय यांच्या हाती असावी असे दिसून येते. पण 16 वर्षांपूर्वी गेलेल्या बहामनी आक्रमणाच्या काळात खेळण्याचे राजे व महम्मद गवान यांच्या काळात राजे जाखोजीराय शिर्के यांचे मुख्य सूत्रधार झालेले दिसतात. विशाळगडाचे राजे जाखोजीराय यांनी कोकणच्या स्वातंत्र्याचे मोठ्या धैर्याने रक्षण केले. पण दुर्दैवाने पक्षपातपूर्ण इतिहासाने या पराक्रमी पुरुषाची कृतज्ञपणे उपेक्षाच केलेली आहे. पुढे महम्मद गवानने संगमेश्वराच्या राजांचे आरमार नष्ट केल्यावर नव्याने त्यांनी आपले प्रबळ पक्षपातपूर्ण इतिहास 1-2 मिनटं पाणी पितो. पुढे इसवी सन 1500 मध्ये विजापूरचा महम्मद आदिलशाह याने 12,000ची हिंदू सेना देऊन कर्नाटकातील एक सरदार मोरे यांना शिरकाणावर ताबा घेण्यासाठी रवाना केले. मोऱ्यांनी नीरा आणि वारणा खोऱ्यामधील राजे शिर्क्यांचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. जावळीवरील सत्ता संपुष्टात आली. राजे शिर्क्यांबरोबरच गुजर, मोहिते, राजे महाडिक यांचाही मोऱ्यांनी उच्छाद केला. मोऱ्यांनी रायगड जिंकल्यावर जावळीत आपले राज्य स्थापन केले. या पराक्रमाबद्दल मोऱ्यांना बादशाने चंद्रराव हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. पुढे महम्मद गवानने संगमेश्वराच्या राजांचे आरमार नष्ट केल्यावर नव्याने त्यांनी आपले प्रबळ आरमार उभे केले होते. याचा पुरावा वरील घटनेमुळे मिळतो. पोर्तुगीजांना या आरमाराचा अडथळा होत होता हे लक्षात घेतले पाहिजे. शिर्कांनी पश्चिम किनाऱ्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. शक्तिशाली आरमार ठेवून त्यांनी कोकण किनारपट्टीचे
अनेक शतके रक्षण केले याची साक्ष गवांची स्वारी व पोर्तुगीजांची स्वारी या दोन्ही घटना देतात. 16व्या शतकात संगमेश्वरावरील सत्तेचा प्रभाव संपुष्टात आला. याच सुमारात शृंगारपुरात सुर्वे नावाचे मराठा घराणे उदयास आले. त्यांनी दरारा बसेल अशी सत्ता प्रस्थापित केली. पुढे शिवकाळामध्ये व्याही संबंध असलेले संगमेश्वराचे राजे हे सुर्व्यांच्याकडे जहागीरदार म्हणून त्यांचा कारभार बघायला होते. युद्धात जय पराजय हे होतच राहतात, पण पराभव पत्करूनही आपले राज्य टिकवण्याचे धोरण अवलंबल्यामुळे राजे शिर्क्यांनी अनेक वर्ष आपले राज्य अबाधित राखले. सुप्रसिद्ध इतिहासकार श्री समा गर्गे यांनी असे नमूद केलेले आहे की देवगिरीचे राज्य दिल्लीच्या मुसलमानी सत्तेखाली गेले आणि त्या अनुषंगाने दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पन्हाळा यांच्यासारखी ठिकाणेही पुढच्या काळात बहामनी राजवटीखाली गेली. त्यांच्या जोडीला खेळणा आणि इतर प्रदेशही बहामनी राज्यात समाविष्ट झाला. पण त्या राजांच्या हा सर्वच प्रदेश खऱ्या अर्थाने प्रदेशातील राजे शंकरराय यांच्याकडे अनेक वर्ष त्यांनी स्वातंत्र्य ह्याचं टिकवून ठेवलं. 16व्या शतकात पण या परिस्थितीचा उल्लेखनीय बदल झाला नाही. गॅझेटियर्सनीही यामध्ये नमूद केलेले आहे. मुसलमान इतिहासकारांच्या नोंदीही या मतांचे समर्थन करणाऱ्या आहेत. यादवांचे व राजघराण्याचे व राजे शिर्क्यांचे संबंध इसवी सन 1200 ते 15व्या शतकामध्ये असे आढळतात की चालुक्य काळापासून राजे शिर्के घराण्याने एक प्रमुख राजघराणे म्हणून प्रतिष्ठा संपन्न केलेली होती. राजे शिर्के हे चालुक्यांचे व्याही सामंत या नावाने त्यांनी महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी पार पडलेली होती. अशा घराण्याचा यादव राजघराण्याशी विवाह संबंध असण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने यादव काळाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही, पण 1-2 गोष्टी अशा आहेत की ज्यावरून यादव राजे शिर्के संबंधावर काही अनुमान काढणे शक्य व्हावे. यादव घराण्याने महाबळेश्वर ते वारणापर्यंतचा मुलूक हा राजे शिर्क्यांना दिलेला होता. अ हिस्ट्री ऑफ द मराठा पीपल बाय पारसनीस पेज 146 पारसनीस लिहितात, द फॅमिली राजे शिर्के री ओन बाय द डिफेक्ट ऑफ मलिक उत्तुजार नियर विशाळगड. विजापूरचा संस्थापक आदिलशाह याने राजे शिर्के यांचा जावळीचा मुलूक जिंकून घेतल्यानंतर जे ज्या मोऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून जो तो मुलूक त्यांच्या हातून घेतला, मग विशाळगड असेल, रांगणा असेल, पन्हाळा असेल, असे बरेच त्यावेळेस त्यांनी घेतले गेले. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की चंद्ररावांना मोऱ्यांना चंद्रराव ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला गेला. ही घटना 1500 मधील आहे. संदर्भ शिवचरित्र कवडे पृष्ठ क्रमांक 36 आणि अन्यत्र ठिकाणीही याची नोंदी आलेल्या आहेत. पुढे इस्लामी राजवटीतील एक प्रसंग आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे जानोजी पिसाळ हे बिदरच्या बादशाच्या दरबारात नोकरीस होते. बिदरच्या बादशाने जानोजी पिसाळांना राजे शिर्क्यांच्या पानिपत्यासाठी रवाना केले. पिसाळ रणतोंडच्या घाटापर्यंत राजे शिर्क्यांवर चालून गेले. जावळी प्रांतातील उत्तर तिवरा हा पार घाटाला लागून हा घाट आहे. सह्याद्रीच्या फिट्झेराल्ड पास नामक घाटापासून 2 मैल दक्षिणेस ही खिंड आहे. मालकमपेठ येथून सुरू होणारा हा घाट कोकणात उतरतो. वाटेत पेठपार लागते. या घाटाच्या कोकणाकडील खालच्या भागास पार म्हणतात, तर माथ्यावरच्या भागास रणतोंड घाट म्हणतात. घाट उतरताच चिपळूण परिसरात प्रवेश होतो. गवांनी कोकणातील राजे शिर्क्यांची सत्ता नष्ट केली असली तरीही जावळी वारणा भागातील सत्ता राजे शिर्क्यांच्या हाती होती, हेच इथून पुढच्या प्रस्तुत घटनेत सिद्ध होते. गवांनी कोकण कोल्हापूर भागातील पन्हाळा, विशाळगड, खेळणा, विशाळगड म्हणजे त्यावेळेसचा खेळणा, आज रोजी विशाळगड नावाने ओळखला जातो, व रांगणा किल्ले फितुरीने जिंकून राजे शिर्क्यांचा बराच मोठ्या भागावर बहामनी सत्ता प्रस्थापित केली. पण राजे शिर्क्यांचा संपूर्ण पराभव करणे त्याला शक्य झाले नाही. पुढे जानोजी पिसाळांनी रणतोंड घाटात राजे शिर्क्यांवर हल्ला चढवला. हल्ल्यात नामुष्की घेऊन ते परतले, पण त्या काळी कोकणात उतरणाऱ्या घाटांच्या दोन्ही टोकांना राजे शिर्क्यांची मजबूत ठाणी होती. जानोजी पिसाळांनी आपला पराभव झाल्याचे खापर त्यांनी तुर्कांवर फोडले आणि त्यांनी तुर्कांवर फोडल्यानंतर बिदरला बादशाच्या दरबारात जानोजी पिसाळांचे व तुर्कांचे भले मोठे भांडण झगडा झाला आणि तो भांडण तंटा सोडवण्यासाठी बादशाह स्वतः त्या दरबारात
सोन्याची काठी घेऊन हातात घेऊन न्याय करण्यासाठी उतरला होता, पण पिसाळांनी तलवारीच्या एका घावातच तुर्कस ठार मारले आणि बादशाचा कोप होईल हे ओळखून पिसाळांनी लगेच घोषणा केली की मी मुसलमान होतो. पण बादशाला हे खरे वाटेना. तो पुन्हा पुन्हा विचार करू लागला, खरेच की काय. पण पिसाळांनी आपल्या चलाकबुद्धीने त्यांना आपल्या बोलण्यामध्ये घेतलं, पटवून दिलं आणि बादशाह हे ऐकून आनंद झाला आणि त्यानंतर त्यांनी मेजवानीचं आयोजन केलं. पिसाळांना त्यांनी लगेच तशरीफा दिल्या, हत्ती घोडे पालखी देऊन पिसाळांचा मोठा सन्मान केला. बादशाहकडून सन्मान मिळाला. त्यानंतर पिसाळांनी घोषणा केली की मी राजे शिर्क्यांवर चालून जातो, त्यांचे पारिपत्य करतो. बदल्यात त्यांनी बरीच मागणी केली. कराडमध्ये उत्पन्नाची मागणी केली. प्रामुख्याने त्या संबंधीचे कागदपत्र बादशाहकडनं त्यांनी करून द्यावे असा त्यांनी आग्रह धरला. त्याप्रमाणे बादशाहने महाजर निवाडापत्रक निर्णयपत्र करून महालदाराकडे दिला. मनाजोगते उत्पन्न मालमत्ता मिळवून त्यांनी राजे शिर्क्यांच्या पारिपत्य करण्याचे ससैन्य निघाले. राजे शिर्के ही पिसाळांच्या हल्ल्यास तोंड देण्याच्या तयारीने होते. राजे शिर्क्यांच्या सैन्यामध्ये हापशी, सुर्वे इत्यादी असलेले पायदळ सज्ज होते. राजे शिर्के दिवसाच या तयारीने होते. त्यानंतर तो जखमी अवस्थेत सरहद्दीकडे त्यानंतर पिसाळांवर चालून गेले. घनघोर युद्ध झाले. पिसाळांना तलवार लागून त्यांचा कोतळा बाहेर पडला. त्यानंतर पिसाळांचे उरलेले सैन्य परतले व राजे शिर्केही त्यांच्या प्रदेशात परतले. महाराष्ट्रामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेपूर्वीच्या काळापासून मुसलमानी बादशांनी राजे शिर्क्यांची धास्ती घेतली होती. ह्या सांगणाऱ्या अनेक घटनांकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करण्यात आले आहे. बहमनी सुलतानांच्या राजवटीनंतर स्थापन झालेल्या मुसलमानी राजवटीत राजे शिर्क्यांच्या विरोधात बऱ्याचशा सरदार घराण्यांनी शपथी व विडे उचलले व बादशाहांकडून मोठमोठ्या जहागिऱ्या मिळवल्या. त्यानंतर पुढे चालून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य जमीनदोस्त करण्यासाठी ज्याप्रमाणे सर्व इस्लामी राजवटी आकाश पातळ एक करीत होत्या, तसाच प्रकार शिवपूर्व काळात बलाढ्य, महापराक्रमी व धर्मनिष्ठ राजे शिर्के घराण्याच्या बाबतीतही घडल्याच्या अनेक साक्षी इतिहासाने नोंदवल्या आहेत. त्यापैकी एक संदर्भ म्हणजे इतिहास कालखंड 15वा मसूर जगदाळे पृष्ठ क्रमांक 6-7 ही एक नोंद पाहता येईल. पुढे श्रीमंत तानाजी राजे शिर्के व श्रीमंत पिलाजी राजे शिर्के 17वे शतक साधारणतः शृंगारपूर प्रकरण उद्भवले. त्यावेळी दाभोळचे वतनदार म्हणून राजे शिर्के घराणे ओळखले जात होते. श्रीमंत तानाजी राजे हे स्वतंत्र शिर्काण सुभ्याचे जहागीरदार होते व त्याचप्रमाणे पिलाजी राजे हे त्यांचे मामा सूर्यराव सुर्वे यांच्या दरबारी जहागिरी पाहण्यास किंवा कारभार बघण्यासाठी होते. पण इसवी सन 1660च्या फेब्रुवारीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ घेतले. स्वराज्याकडे राजे शिर्के यांची अमानत म्हणून राजे शिर्क्यांना त्यांनी कौल देऊन आपल्या पदरी ठेवून घेतले. दाभोळचे वतन 25,000चे होते. सध्याच्या जिल्हा प्रमुखाच्या समकक्ष हे पुरातन पद होय, ज्याला देशमुख म्हणत. शृंगारपूर घेतल्यानंतर इसवी सन 1661 सालानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजी राजे शिर्के यांच्या कन्या राजसबाई, ज्यांना जीवबाई ही म्हणत, याच महाराजांनी आपल्या सूनबाई करून घेतल्या. त्यांचा विवाह संभाजीराजे यांच्याबरोबर झाला. त्यांना विवाह मोठ्या थाटात पार पडला. त्यांचे सासरी गेल्यानंतर नाव येसूबाई ठेवण्यात आले व त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या नीनाबाई यांचा विवाहही पिलाजी राजांचे पुत्र गणोजी राजे यांच्याशी झाला. हे दोन्हीही विवाह इसवी सन 1661 एकाच वेळी संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज व पिलाजी राजे शिर्के यांच्या या सोयरिकीमुळे एकमेकांच्या जवळ आले व ही सोयरीक स्वराज्याच्या वाढीस बरीच उपयोगी पडली. पुढे आपण पाहणार आहोत की पिलाजी राजांची स्वराज्याची पहिली कामगिरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सावंतवाडीकर यांच्यात
तग घडवून आणणे ही होय. 5 मार्च 1659 मध्ये सावंतवाडीचे सावंत भोसले यांनी महाराजांशी केलेला करार होता की ते महाराजांशी निष्ठेने वागून स्वराज्याच्या साधनेत तुर्कांच्या विरुद्ध महाराजांना सहाय्य करतील व सावंतवाडीकर या करारासाठी पितांबर शेणवईस महाराजांकडे मुद्दाम त्यांनी पाठवले होते. पण विजापूरकरांचा सरदार काजी अब्दुल्ला कोकणात स्वराज्याचा विस्तार रोखण्यास आला असता सावंतांना जाऊन मिळाले. ही घटना अफजल खानाच्या वतनात आहे. काजी अब्दुल्लाची रवानगी प्रख्यात सरदार खवास खान यांनी वेंगुर्ला प्रांताच्या केली होती. काजी अब्दुल्लाचा कोकणात प्रवेश होताच सावंतांनी स्वराज्यात समाविष्ट झालेले कुडाळ पुन्हा जिंकून घेतले. सावंतांना शिवाजी महाराजांनी केलेल्या कराराचे विस्मरण झाले होते. सावंतांचे पारिपत्य करण्यासाठी व कुडाळ पुन्हा हस्तगत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1663च्या मे महिन्यात कुडाळावर पुन्हा स्वारी केली. या स्वारीत पिलाजीराजे महाराजांच्या सोबत होते व कुडाळवर महाराजांच्या स्वारीमध्ये पिलाजीराजांनी सावंत व महाराजांच्या मध्ये पुन्हा तह घडवून आणला व छत्रपती शिवाजी महाराजांचे व सावंत यांचे मध्यस्थी करून तो तह यशस्वी झाला. त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यामध्ये कुठेही कोणालाही कसल्या पद्धतीचे वतन किंवा हे देणार नाही असे सांगितले होते. पण आपले व्याही पिलाजीराजे यांच्याशी एका विषयावर चर्चा करत असताना बोलत असताना त्यांनी सांगितले की आपले पुत्र गणोजीराजे व राजकोरबाई जो पुत्र होईल त्यास आम्ही दाभोळचे वतन देऊ. महाराजांनी पिलाजीराजांना दिलेल्या वचनाची पूर्तता पुढे त्यांचे पुत्र व नातू छत्रपती शाहू महाराज यांनी केल्याची पुरावा कागदोपत्री उपलब्ध आहे. त्यानंतर पुढे पिलाजीराजांची अजून कामगिरी बघायला मिळते की इतर राजवटी व सत्यांशी वाटाघाटी करणे असो किंवा तहाची बोलणी करणे असो इतर कामगिरीवर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले व्याही पिलाजीराजेसारखे यांना नेमत असत. इंग्रजांशी तह झाला त्यावेळी 21 मे 1673 रोजी महाराजांशी तहाची बोलणी करण्याकरता इंग्रजांचा दूत टॉमस निकल रायगडला आला. मुंबईच्या गव्हर्नराने हा विशेष दूत पाठवलेला होता. त्यावेळी शिवाजी महाराज गडावर नसल्यामुळे गव्हर्नराच्या हुकुमानुसार टॉमसने संभाजी महाराजांच्या भेटीची परवानगी घेतली व त्याप्रमाणे तो 23 मे रोजी गडावर संभाजी महाराजांच्या समक्ष उपस्थित झाला. संभाजी महाराजांचे वय लहान व अनुभव नसल्यामुळे त्यांनी संभाजी महाराजांबरोबर पिलाजीराजेही हजर होते व इंग्रजांशी तह करण्याचे सर्व अधिकार महाराजांनी पिलाजीराजांकडेच दिलेले होते. फेब्रुवारीमध्ये महाराजांनी इंग्रजांशी वाटाघाटी करण्यासाठी पिलाजीरावांना राजापूरलाही पाठवलेले होते अशाही नोंदी आढळतात. पुढे पिलाजीराजांची अजून एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर घडणाऱ्या कटकारस्थानात आपले जावई संभाजीराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी संभाजी महाराज पन्हाळ्याला कैद होते. त्यांनी झटपट हालचाली करून स्वतःची सुटका करून घेतली व रायगडाकडे कूच केले. पण पन्हाळ्यावरून निघण्यापूर्वी त्यांनी पिलाजीराजांना आपल्या सासऱ्यांना 10,000ची सैन्य देऊन त्यांनी रायगडाचा बंदोबस्त करण्यासाठी पुढे रवाना केले. पिलाजीराजांनी रायगडाचा पूर्ण बंदोबस्त केला व केल्याचे समजल्यावर संभाजी महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडले व 18 जून 1680 शुक्रवार रोजी संभाजी महाराज रायगडावर पोहोचले. त्यानंतर पिलाजीराजे जीवनाच्या अखेरीपर्यंत स्वराज्यनिष्ठ राहिले. इतिहासकार येसुबाईंबद्दल गौरवोद्गार काढतानाही पिलाजीरावांच्या संदर्भात वीरकन्या म्हणूनच त्यांचा संबोधत असत. पिलाजीराजांची थोरवी ही फार मोठी होती व इसवी सन 1661 आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी अंदाजे 17 वर्ष ही स्वराज्याच्या सेवेसाठीच घालवली. छत्रपतींचे घराणे व राजे शिर्के या दोन घराण्यांमधील संबंध हे पुढे अनेक घटनांनी सिद्ध झालेले आहेत व सातारच्या गादीच्या शेवटापर्यंत हे प्रसंग संबंध कायम प्रस्थापित राहिले आहेत याची साक्षही इतिहासच देतो.
त्यानंतर पुढे महाराणी येसूबाई साहेब, वीरकन्या वीरपत्नी धीरोदत्ता यांच्याबद्दल आपण बघणार आहोत. युवराज्ञी येसूबाईंच्या माहेरी अनेक विद्वान पंडितांचा राबता होता. हे पिलाजी राजे यांच्या चरित्रात आलेलेच आहे. त्यामुळे येसूबाईंवर सुसंस्कार झालेले होते. त्यांनी पुरेसे आध्यात्मिक ज्ञान संपादन केलेले होते व त्यामुळे त्या अत्यंत विचारी बनल्याचे पुढे दिसून येते. माहेरचा थोर वारसा घेऊन सून म्हणून छत्रपतींच्या घराण्यात आल्यानंतर आपल्या आजे सासू थोर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. आपल्या लोकोत्तर सासऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जवळून अवलोकन करण्याची संधी येसूबाईंना लहानपणापासूनच लाभली होती. अशा अनुकूल वातावरणात जन्म, बालपण व पुढील आयुष्याची जडणघडण घेऊन येसूबाई इतिहासातील एक तेजस्वी असं स्त्रीरत्न म्हणून पुढे आल्या. राजकारणातील क्रियाशील असलेल्या प्रमुख मराठा राजघराण्यातील स्त्रिया त्या काळी सुसंस्कृत व सुविध होत्या यात शंकाच नाही. घरामध्ये असणारा साधू संतांचा राबता, कथा, प्रवचने, अगस्त यामुळे श्रवण मनन आणि प्रत्यक्ष अनुभवामुळे मराठा स्त्रिया ह्या हुशार व चतुर होत्या आणि विचारी बनलेल्या होत्या. त्यामुळे पतीच्या बरोबरीने त्या राजकारणात सहभागी असायच्या. वेळ प्रसंग पडला तर पतीच्या निधनानंतरही राज्याची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्यही त्यांच्या अंगी होते व ते वेळोवेळी सिद्धही झालेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे येसूबाईंवर अत्यंत प्रेम होते. येसूबाई साहेबांच्या अंगी असलेल्या गुणामुळे त्यांनी आपल्या पतीचा संपूर्ण विश्वास संपादन करता आला. राज्यकारभार चालवण्यास लागणारी बुद्धिमत्ता, चातुर्य, धैर्य आणि धैर्य आणि उचित निर्णय घेण्याची क्षमता येसूबाईंमध्ये आहे असे महाराजांच्या निदर्शनास आले. संभाजी महाराजांनी आपल्या गैरहजेरीत सुद्धा महाराणी येसूबाई साहेब जातीने व अधिकाराने राज्यकारभार चालवत आहेत असे चालवत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या राणीला महाराजांनी राज्यकारभार करण्याचे सर्व अधिकार कायदेशीररित्या बहाल केले. येसूबाई साहेबांची आज्ञापत्रे राजाज्ञा म्हणून निघत असत. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कर्तबगार राणीला जो शिक्का दिला होता त्यावर श्री सखी राज्ञी जयती हे शब्द होते. मराठेशाहीत स्वतःची राजमुद्रा असणारी एकमेव महाराणी म्हणून महाराणी येसूबाई साहेब ह्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या गैरहजेरीतही रायगडावरील कारभारात कधीही ढिलाई आली किंवा गैरप्रकार घडला असे आढळत नाही. याचे सर्व श्रेय महाराणी येसूबाईंकडे जाते. आपल्या पतीच्या गैरहजेरीत या कर्तृत्व संपूर्ण महाराणीने अतिशय दक्षतेने कारभार चालवून आपल्या हुकूमतीची जबरदस्त जरब बसवलेली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या हुतात्म्यानंतर येसूबाईंनी जे निर्णय घेतले ते त्यांच्या विचारी स्वभावाचे व धीरोदात्तपणाचे उत्तम दाखले आहेत. महाराजांच्या कैदेची बातमी कानी पडताच असामान्य धैर्याने त्यांनी भराभर पुढील कारवाई केली. गडाच्या संरक्षणाची व शत्रूशी झुंज देण्याची तयारी त्यांनी गडावरच केली. खरे पाहता महाराणी येसूबाईंनी मोठ्या धैर्याने संरक्षणात्मक हालचाली त्यावेळीच केल्या. अतिशय दूरदृष्टीने व चातुर्याने महाराणी येसूबाईंनी परिस्थितीचा अंदाजा घेतला आणि एक गोष्ट केली की जी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची सूनच करू शकत होती. प्रसंगावधानाचा गुण महाराणी येसूबाई साहेबांनी आपले थोर सासरे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच घेतलेला होता असे ठामपणे म्हणायला हरकत नाही. महाराणी येसूबाईंनी पुढील संभाव्य संकटे व धोके ओळखले आणि जी कृती केली ती थक्क करणारी होती. 1651 मध्ये रायगडाला शत्रूचा वेढा पडला त्यावेळी भोसले घराण्याचा वंश कसा वाचवावा अशी चिंता महाराणी येसूबाईंच्या मनात उद्भवली असावी नक्कीच. पण त्यांनी मोठ्या मनाने आणि धैर्याने स्वतः औरंगजेबाच्या स्वाधीन व्हायचे पण ज्या घराण्याचा एकमात्र वंश छत्रपती राजाराम महाराज यांना काहीही करून वाचवायचे असा निर्धार त्यांनी केला व छत्रपती राजाराम महाराजांना त्यांनी आपल्या मराठा सैन्य व त्यावेळेसचे असलेले सरदारांबरोबर रायगडावरून सुखरूप जिंजीला रवाना केले व त्या काळी मराठेशाही एका भयानक दिव्यातून बाहेर पडली हे विसरता कामा नये. या पद्धतीने आपल्याला महाराणी येसूबाईंचे कर्तव्य व धीरोदात्तपणा पाहावयास मिळतो. पुढे जिंजी प्रकरण उद्भवते त्यावेळेस गणोजीराजेंचा उल्लेख आढळतो प्रामुख्याने. 15 नोव्हेंबर रोजी 1689
मध्ये ज्यावेळेस रायगडाला वेढा पडला, रायगड 8 ते 9 महिने महाराणी येसूबाईंनी लढवत ठेवला, पण त्यानंतर तो 3 नोव्हेंबर 1619 ताब्यात गेल्यानंतर औरंगजेबाचा मुक्काम कोरेगावच होता. त्यावेळी जुल्फिकार खानाने युवराज शाहू महाराज व महाराणी येसूबाईंना कैद करून कोरेगावी बादशाच्या ताब्यात दिले. बादशाने लगेचच जुल्फिकार खानास कर्नाटकात छत्रपती राजाराम महाराजांच्या पाठीवर जिंजीकडे रवाना केले. जिंजीला पोहोचताच खानाने 29/8/1690 रोजी जिंजीला वेढा दिला. संदर्भ कालखंड इतिहास भाग सरदेसाई पृष्ठ क्रमांक 28 हा संदर्भ आपल्याला बघायला मिळेल. हा वेढा अखंड 8 वर्षे चालू होता. सतत 8 वर्षे जिंजीच्या वेढ्यात अडकलेले छत्रपती राजाराम महाराज मोगलांशी झुंज देत होते, पण बंदिवासात राहिल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. खर्चासाठी महाराजांजवळ पुरेसे रसद उरलेले नव्हते, म्हणून महाराजांनी आपले दासीपुत्र कर्ण याला पाठवून मोगलांशी तह घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यातही महाराजांना यश आले नाही. शेवटी गनिमी काव्याने या वेढ्यातून निष्ठावे इतकाच मार्ग उरला होता. पण पुढे औरंगजेब तहास मुळेच तयार नसल्यामुळे पुढे वेळेतून बाहेर कसे पडायचे याचा विचार सुरू झाला. एक मिनिट. त्यानंतर सुदैवाने किल्ल्याच्या नैऋत्येस गणोजी राजे व राणोजी राजे शिर्के यांचे मोर्चे आहेत अशी माहिती छत्रपती राजाराम महाराजांना मिळाली. राजे शिर्के त्यांचे निकटवर्ती आप्त, पण कलुषाच्या कारस्थानामुळे त्यांच्यावर छत्रपतींचा पक्ष सोडून बादशाहकडे याची पाळी आली. राजे शिर्क्यांना याचा राग असणे स्वाभाविकच होते. राजाराम महाराजांनी वेड्यातून सुटका करून घेण्यासाठी राजे शिर्के गणोजी राजांची मदत घ्यावी असे ठरवले. त्याप्रमाणे या कामी खंडोजी बल्लाळची निवड करण्यात आली व खंडोजी बल्लाळला राजाराम महाराजांनी सांगितले की हर प्रकारे आमचे आप्तेष्ट सोयरे गणोजी राजांना आपण आपल्या मदतीस तयार करावे व त्या पद्धतीने पुढे येऊन त्यांनी बोलणी केली. त्यांची त्याप्रमाणे बोलणी झाली व ठरवल्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांच्या सुटकेच्या मसलतीत सुरू झाल्या. त्यानंतर ज्या ठरल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर मोठे सरदार, मुत्सद्दी सरदार मंडळी व राजस्त्रिया घेऊन छत्रपती राजाराम महाराज पाळण्यात बसून राजे शिर्के व मोहिते यांच्या गोटात दाखल झाले. त्यावेळेस राजे शिर्के यांचे आप्तेष्ट मोहितेही बरोबर होते. त्यानंतर रात्रभर गुप्तपणे महाराजांनी आपल्या आप्त मंडळींना आपल्या गोटात दाखल केले व दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गणोजी राजे हे नेहमी त्यांना रात्री शिकारीला जाण्याची सवय होती व ते शिकारीच बाहेर पडत, पण या बेताची कोणालाही शंका आली नाही आणि तळापासूनच त्यांच्या तळगोटापासून साधारणतः 10-5 कोसावर म्हणजे 15-20 मैलावरच गेल्यानंतर सेनापती धनाजी जाधव व घोरपडे इत्यादी सरदारांच्या तिथं मोर्चे पडलेले होते व त्यांच्या ताब्यात राजाराम महाराजांनी अत्यंत हुशार पद्धतीने राजाराम महाराजांना गणोजी राजांनी तिथून बाहेर काढले. यामध्ये अगदी गनिमी काव्याचाच वापर झाला असे म्हणावे लागेल. व 1698 रोजी राजाराम महाराज व छत्रपती व मोगलांच्या प्रदीर्घ वेढ्यातून बाहेर पडले. पण याची ही जाणीवपूर्वक इतिहासकारांनी याची ही कुठेही या कामगिरीबद्दल गौरव उद्गार काढलेले नाहीत व उपेक्षाच केलेली आहे असे दिसून होते. पण पुढे राजाराम महाराजांनी व छत्रपती शाहू महाराजांनी गणोजी राजांना जे त्यांचं मूळचं वतन होतं दाभोळ हे वतन व भोर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्येही त्यांना काही गावे अशा सनदा त्यांनी लिहून दिल्या व आपले सोयरे मोहिते यांनाही कुटरी तालुका रत्नागिरी या जिल्ह्यात त्यांना वतन देण्यात आली. त्यानंतर पुढे छत्रपती पती परमेश्वर मानणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या थोर पत्नी महाराणी सकवारबाई साहेब याही राजे शिर्के घराण्यातीलच होत्या. त्यानंतर 5 सप्टेंबर 1839 रोजी छत्रपतींचा महाराष्ट्रातील इतिहासातील एक काळा दिवस म्हणावा लागेल.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांना अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना पदच्युत करण्यात आले आणि त्यांना पदच्युत केल्यानंतर महाराजा प्रतापसिंह छत्रपतींच्या पदच्युतीनंतर त्यांची बाजू परदेशी जाऊन तेथील सरकारपुढे मांडण्याची कामगिरीमध्ये सुद्धा राजे शिर्के घराण्यातील रायरीचे सरसुबे व दाभोळचे देशमुख यशवंतराव राजे शिर्के हेच होते. ते छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे नात्याने मामेभाऊ होते. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की 1857च्या स्वातंत्र्य युद्धातील आहुती साधारणतः इसवी सन 1849 साली सातारचे राज्य खालसा करण्याचे कारस्थान ब्रिटिशांनी रचले. त्यामुळे साताऱ्यात सर्वत्र जनतेचा क्रोधाग्नी धुमसू लागला. त्याचा भडका 1857च्या स्वातंत्र्य युद्धात उडाला. पदच्युत महाराजा प्रतापसिंह यांच्या थोरल्या राणीसाहेब उर्फ माईसाहेब यांनी जुन्या राजवाड्यात उठावाची तयारी सुरू केली. त्यावेळी साताऱ्यात ईस्ट इंडियाचे पोलीस दल सातारा पोलीस बंदोबस्तासाठी होते. या पोलीस दलाचे प्रमुख अंबाजी उर्फ बुवासाहेब राजे शिर्के हे होते. त्यांनी साताऱ्यात 40,000चे रोहिले पठाणाचे सैन्य उभे करण्याचा बेत आखलेला होता. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष उठावाच्या वेळी आपले पोलीस दल हत्यार न उचलता स्वस्थ बसून राहतील अशी तजवीजही त्यांनी केली होती. पण तत्कालीन ब्रिटिश अशी तजवीजही त्यांनी केली होती. पण पुढे दिनांक 15 मार्च 1858 रोजी अंबाजी उर्फ बुवासाहेब राजे शिर्के यांच्याकडील दोंडोपंत बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा पत्रव्यवहार इंग्रज सरकारने पकडला. या पत्रव्यवहारातून ही गोष्ट उघडकीस आली की सातारा ते पुणे परिसरातील सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारण्याचे ठरलेले होते. लगेच बरीच मोठी धरपकड करण्यात आली. त्यानंतर छत्रपतींच्या तोफखान्याचे प्रमुख पण आता सेवानिवृत्त त्यावेळेचे राजे महाडिक आणि पोलीस प्रमुख राजे शिर्के यांना तत्काळ कैद करण्यात आले आणि लष्करी न्यायालयात खटला चालू झाला. त्यात राजे शिर्के यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 24 मार्च 1858 रोजी ही शिक्षा जाहीर झाली. त्यानंतर बुवासाहेब राजे शिर्के यांनी मला तोफेच्या तोंडी द्या अशी विनंती या वीराने केली. पण सूडबुद्धीने इंग्रजांनी त्यांना झाडावर टांगून जाहीरपणे फाशी दिली. त्यात त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. अशा पद्धतीने 1857च्या ह्या यज्ञातील ही एक राजे शिर्के घराण्याची आहुती पडली. पुढे अखेरचे प्रधान बाजीराव रघुनाथ प्रधान यांचे व आंध्रेवल ईस्ट इंडिया कंपनीचे युद्ध पुणे वगैरे ठिकाणी झाले. त्यात आमची बरीचशी मंडळी लढाईत होती. त्यात अमरसिंह राजे शिर्के असतील, जगजीवन राजे शिर्के असतील, त्यानंतर आनंदराव राजे शिर्के असतील, तानाजी राजे शिर्के असतील, चिमणाजी रामाजी राजे शिर्के असतील, कान्होजी सखोजी राजे शिर्के असतील, त्यानंतर कान्होजी सखोजी राजे शिर्के असतील, अमरसिंह राजे शिर्के असतील, बहिरजी राजे शिर्के असतील. या अशा पद्धतीचे हे सर्व आमचे राजे शिर्के मंडळी त्यावेळी लढाईमध्ये होती. असा जो इतिहास होता आतापर्यंत आपण जो पूर्वार्ध व उत्तरार्ध हा बघितला. त्यानंतर आपण राजे शिर्के व इतर राजघराण्यामधील किंवा राजे शिर्के व छत्रपती घराण्यामधील जे विवाह संबंध आले त्याबद्दल जाणून घेणार आहोत. राजे शिर्के व इतर राजघराण्यातील संबंध. राजमाता जिजाऊ यांच्या द्वितीय माता या राजे यमुनाबाई याही राजे शिर्के घराण्यातील होत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तृतीय पत्नी सगुणाबाई साहेब याही राजे शिर्के घराण्यातील होत्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या द्वितीय महाराणी सोयराबाई साहेब या मोहिते घराण्यातील होत्या, पण त्यांचे आजोळही राजे शिर्के घराण्यातील होते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकन्या राजकुंवरबाई या पिलाजीराजे यांचे पुत्र गणोजीराजे यांना दिलं व हे राजे शिर्के गणोजीराजे शिर्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी ह्या श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांच्या कन्या. त्यानंतर पुढे थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या महाराणी सकवारबाई या राणोजी राजे शिर्के यांच्या कन्या होत्या. पण राजकीय स्वार्थासाठी पेशव्यांनी सकवारबाई राणीसाहेबांना जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडले. पुढे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशीही राजे शिर्के यांचे संबंध आले.
ते पुढीलप्रमाणे कोल्हापूरचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी दिवाणबाई या शिवाजीराजे शिर्के यांच्या कन्या होत्या. त्यानंतर महाराजांच्या द्वितीय पत्नी सईबाई याही नारायणराव राजे शिर्के यांच्याच कन्या होत्या. त्यानंतर कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांच्या पत्नी याही सातारच्या वाघोजीराव राजे शिर्के यांच्या कन्या होत्या. त्यानंतर परत सातारच्या छत्रपती घराण्याशी जे संबंध आले ते दुसरे शाहू महाराज यांच्या पत्नी महाराणी राजे शिर्के, महाराणी ह्या राजे शिर्के घराण्यातील होते. त्यांचे नाव आनंदीबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव भावांजी राजे शिर्के होते. त्याचप्रमाणे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पत्नी महाराणी माईसाहेब राजे शिर्के याही राजे शिर्के घराण्यातील होत्या. त्याचप्रमाणे महाराजांचे बंधू रामचंद्र उर्फ भाऊसाहेबांची पत्नी याही राजे शिर्के घराण्यातील होत्या. त्यानंतर सातारचे छत्रपती घराण्यातील शहाजी उर्फ आप्पासाहेब यांच्या पत्नी आईसाहेब याही राजे शिर्के घराण्यातील होत्या. सातारचे छत्रपती घराण्यातील आबासाहेबांची पत्नी ही याही राजे शिर्के घराण्यातील. सातारच्या छत्रपती घराण्यातील अण्णासाहेब यांच्या पत्नी बबई साहेब याही राजे शिर्के घराण्यातील. सातारच्या राजघराण्यातील दुर्गसिंह राजे भोसले यांना तात्यासाहेब राजे शिर्के यांच्या कन्या सकवारबाई दिलेल्या होत्या. त्यानंतर सातारचे दत्तक महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नी ही गोपाळराव राजे शिर्के यांच्याच कन्या होत्या. त्यानंतर बडोद्याचे राजघराणे गायकवाड व सोंडूरचे राजे घोरपडे याप्रमाणे पुढील संबंध आहेत. बडोद्याचे महाराज गणपतराव राजे गायकवाड यांच्या महाराणी सरदार साहेबजी राजे शिर्के वडुस्तेकर यांच्या बहीण होत्या. त्यानंतर बडोद्याच्या राजकन्या महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या पुतणी सरदार साहेबजी राजे शिर्के यांच्या पत्नी होय. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे काका उकाजीराव गायकवाड यांच्या पत्नी ही साहेबराव राजे शिर्के यांच्या कन्या होत. सोंडूरच्या महाराज राजे विठ्ठलराव राजे घोरपडे यांच्या पत्नी ही महाराणी रुक्मिबाई साहेब या यशवंतराव राजे शिर्के वडुस्तेकर यांच्या कन्या आणि ग्रंथलेखक रामराजे शिर्के यांच्या सख्या आत्या होत्या. त्यानंतर पुढे आमचे संबंध नागपूरकर राजे भोसले घराणे असेल किंवा तंजावरकर राजे भोसले घराणे असेल किंवा इतर पंचकोळी राजघराण्यामध्ये राजे शिर्के घराणे संबंध झाले व ते आजपर्यंत तसेच आहेत. राजे शिर्के घराण्याचे सोय संबंध असलेली जी घराणे आहेत त्यात प्रामुख्याने राजे भोसले असतील, राजे महाडिक, राजे निंबाळकर, राजे जाधव, राजे पवार धार देवास, त्यानंतर राजे सुर्वे, विचारे, खानविलकर, गुजर, मोहिते, इंदुलकर, राजे इंगळे, राजे गायकवाड याचप्रमाणे पंचकोळी घराण्यात असलेले प्रामुख्याने या घराण्यांशीच थेट राजे शिर्के घराण्याचा आज तागतपर्यंत आजही आमचे संबंध हे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, अगदी तुमचे बडोदा असेल, नागपूर असेल म्हणजे कर्नाटक, विदर्भ व महाराष्ट्र येथील सर्व राजघराण्याशी आजही राजे शिर्के घराण्यातील विविध शाखांमधील आजही आमच्या सोयल संबंध थेट आहेत. आणि आजही राजे शिर्के घराण्याच्या आमचं प्रमुख तसं बघायला गेलं तर राजे शिर्के घराण्याची कुट्रे हीच राजधानी. आजही कुट्रे असेल येथे आमचा प्रामुख्याने कुट्रे इथे राजवाडा आहे. त्यानंतर डेरवण असेल, कोंडमाळा असेल, कुडूप असेल, तळसर असेल, वेहळे असेल, त्याचप्रमाणे भोर प्रांत आल्यानंतर सिंध असेल, म्हसर असेल, आळंदी असेल, गवडी असेल, किवत असेल, नायगाव असेल, वडुस्ते असेल, या प्रामुख्याने जे उल्लेख मी आत्ता केलेले आहेत या आमच्या राजे शिर्के घराण्यातील आज रोजी असलेल्या प्रामुख्याने शाखा आहेत. आणि इतरत्र फक्त कामासंदर्भाने नोकरी, व्यवसाय, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात, विविध सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आजही राजे शिर्के घराण्यातील जे काही सदस्य आहेत ते प्रामुख्याने आढळतात. व आत्ता उल्लेख केल्याप्रमाणेच आमची जे काही शाखा आहेत ह्या सोडून दुसरीकडे कुठेही राजे शिर्के घराण्याच्या शाखांचा विस्तृत उल्लेख आढळत नाही. त्याचप्रमाणे जो इतिहास मी आपल्या पुढे जो मांडला हा आमचे आजोबा वडुस्तेकर रामराजे शिर्के यांनी अथक परिश्रमाने, अथक मेहनतीने त्यांचे वयाच्या 72व्या वर्षी जवळजवळ त्यांनी अथक परिश्रमाने 12 ते 15 वर्ष ही सर्व माहिती, मग ताम्रपत्र असतील,
विविध बखरे असतील, विविध प्रकारचे ग्रंथ असतील, ऐतिहासिक ज्या काही दप्तरं असतील, जे त्यांना त्या काळी जे उपलब्ध झाले, साधारणतः त्यांनी 18 एप्रिल 1998 रोजी त्यांनी हे सर्व पुस्तक लिहिले. राजे शिर्के घराण्याचा संक्षिप्त इतिहास हे पुस्तक लिहिले आणि फार त्यांना मेहनत घ्यावी लागली हा राजे शिर्के घराण्याचा इतिहास पुढे आणताना. आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा इतिहास लिहिला गेला, वय वर्ष त्यांचं 72 होतं. त्यांच्याकडून हा विस्तार मांडताना त्यांना भरपूर त्रास झाला. पण आज सगळे ह्या गोष्टीची आज प्रामुख्याने ह्याच्यातील मुद्देसूद मी मांडणी घेऊन पुढे येऊन जे काय मांडता आलं ते मी केलेलं आहे. तरीही माझ्याकडून कोणाच्या इतिहास मांडत असताना जर काय कोणाच्या कुठल्या घराण्याच्या, सरदार घराण्यांच्या कोणाच्या जर काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांचा मी दिलगिरी व्यक्त करतो व मी त्यांच्या क्षमेस पात्र आहे असे समजतो. त्याचप्रमाणे आपण जो श्रीमंत राजे शिर्के घराण्याचा इतिहास जो आजपर्यंत झाकलेला होता किंवा ज्या पद्धतीने काही अगदी चिटणीसी बखर असेल, काही कथा कादंबऱ्या असतील, यातून तो अगदी त्याचं म्हणजे बाजारीकरण करून तो कुठल्या तरी विक्षिप्त किंवा कलुषित किंवा कलंकित करण्याचाच प्रयत्न आजपर्यंत लेखण्यांनी म्हणण्यापेक्षा बाजारू व्यापारी इतिहासकारांनी जो केलेला आहे त्याबद्दल सदैव राजे शिर्के घराण्याच्या मनात, फक्त राजे शिर्केच घराण्याच्या नाही तर मातब्बर राजघराणे असतील, सरदार घराणे असतील, प्रामुख्याने सर्वच क्षत्रिय किंवा मराठा सरदार घराण्यातील अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा असेल, अगदी यांनी म्हणजे छत्रपती घराण्याचा इतिहासही पूर्णपणे कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी यानंतर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आज रोजी जे काही सरदार घराण्याचे प्रामुख्याने वंशज असतील, राजघराण्याचे वंशज असतील, त्यानंतर जे मराठा समाजातील जे नवीन नवीन इतिहासकार पुढे येत आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीला दुजोरा देऊन प्रामुख्याने समकालीन संदर्भ किंवा त्या काळी काय जी समकालीन साधने सापडतील त्या पद्धतीने आणि अगदी प्रामाणिकपणे व खरोखरीचा मांडण्याचा प्रयत्न इथून पुढे व्हावा ही माझी हात जोडून सर्व इतिहासकारांना अगदी कळकळीची नम्र विनंती आहे की ज्या महापराक्रमी महापुरुषांनी जे आपल्या मनगटशाहीने त्यांच्या तलवारीने रक्ताचे पाट वाहून जो इतिहास घडवला तो कुठेतरी बसून एका पारावर किंवा कुठेतरी वितृष्ट बुद्धीने त्यांच्या शाहीने कुठेतरी कलंकित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तो यापुढे होऊ नये. आणि यापुढे सर्वांना विनंती आहे की आपण जो काही खरा इतिहास असेल तो सर्वांच्या पुढे आणावा. त्यानंतर आज रोजी जे आज 2-2.5 महिने झाले आपण सर्वजण घरात लॉकडाऊन झालो, ते एका म्हणजे कोविड-19 हा चीनमधून आलेला एक अतिसूक्ष्म असा विषाणू जो दिसत नाही, ज्याने संपूर्ण जगात उच्छाद मांडलेला आहे. न भूतो न भविष्यती कोणी कल्पनाही केली नसेल की कधी काळी असं काही होईल आणि हे संपूर्ण जग पूर्णपणे थांबेल. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण आज रोजी जे काय आपल्या भारत देशातील असेल, जगातील असेल, जे योद्धे कोविड-19 कोरोना व्हायरस याच्या विरोधात जे लढवय्ये पुढे आले, मग ते पोलीस यंत्रणा असेल, जे प्रशासकीय यंत्रणा असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, सफाई कर्मचारी असतील, देशाच्या सीमेवर आपले रक्षण करणारे जवान असतील किंवा प्रामुख्याने माझा बळीराजा असेल, ज्याने आज रोजी आपण घरात बसून बळीराजाने आज रोजी तुम्हाला आम्हाला आपल्या बळीराजाने आपल्याला या पडत्या काळामध्ये पूर्णपणे साथ दिलेली आहे व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आजही ते बळीराजा 24 तास शेतामध्ये अगदी आपल्यासाठी राबत आहे. तर यांच्या सर्वांच्या आणि जे काही पोलीस बांधव आज रोजी महाराष्ट्रात किंवा आपल्या देशभरात साधारणतः 1800-1850 पोलिसांना या आजाराचा विळखा पडलेला आहे आणि त्यांना प्रामुख्याने या आजाराने पछाडलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे पोलिसांचे
पोलीस हुतात्मा झाले, यामध्ये शहीद झाले, तर या सर्वांनी आपल्यासाठी रस्त्यावर उतरून जो काही लढा दिलेला आहे त्या लढ्यासाठी म्हणून मी सर्वात प्रथम या सर्व योद्ध्यांना भावपूर्ण श्रद्धांजली किंवा यांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि नतमस्तक होतो. या योद्ध्यांना माझ्या घराण्यातर्फे मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची एक फार मोठी आपण म्हणतो जसं वारकरी संप्रदायाचा एक वसा लाभलेला आहे. त्या पद्धतीने परप्रांतीय जवळजवळ आजपर्यंत जवळजवळ 31 लाख परप्रांतीय आपला महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यामध्ये गेलेले आहेत. पण वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेल्या महाराष्ट्राने कुठेही त्यांना ह्या 2 ते 2.5 महिन्यात कुठल्याही पद्धतीची गरज असेल, मग अगदी ते अन्नधान्याची पाकिटं असतील, कुठले धान्याचे किट असतील, मग राजकीय असेल, शैक्षणिक असेल, म्हणजे प्रत्येक ज्या क्षेत्रामध्ये काम करणारा महाराष्ट्र बांधव असतील, यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सर्वांना मदत केलेली आहे. ती अगदी अविस्मरणीय आहे. कधीही ही मदत परप्रांतीयसुद्धा किंवा महाराष्ट्रातील परराज्यातील कुठलाही माणूस किंवा कोणीही विसरणार नाही अशा पद्धतीचं कार्य महाराष्ट्राने केलेलं आहे. साधू संतांची, छत्रपतींची ही भूमी आहे आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सर्वांनी आजपर्यंत जे काय घरात बसले आपण, अशाच पद्धतीने ज्यांची आर्थिक परिस्थिती बळकट असेल, व्यवस्थित असेल, त्यांनी अजूनसुद्धा हे युद्ध घरात बसूनच लढायचं आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे बाहेर जाऊन ह्या आजाराला आमंत्रण देऊ नये किंवा आज रोजी जे काही सगळीकडनं सिनेसृष्टीतून असेल, चित्रपटसृष्टीतून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अगदी राजकारणातील असतील, धार्मिक ह्याच्यातील अगदी संत महंत असतील, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील जे मान्यवर असतील ते आपल्या सर्वांना आवाहन करत आहेत की कोरोनासारख्या व्हायरसशी लढण्यासाठी सर्वजण आवाहन करत आहेत. तर या आव्हानाचा सर्वांच्या तुम्ही मान देऊन या सर्वांना नतमस्तक होऊन आपण ह्या गोष्टीचं पालन करा व कोविड-19 कोरोना व्हायरसपासून सर्वांचं, आपल्या परिवाराचं आपलं संरक्षण करा. हे असे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय पिलाजीराजे.